US मध्ये ॲमेझॉन, फेसबुक, गुगल, युरोप ॲस्ट्राझेनेका, चायना गॅस होल्डिंग. ओ माय गॉड, जगामध्ये अशा कितीतरी कंपन्या आहेत ज्या खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि आत्ता आपण म्हणतोच आहे वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भारताबाहेरच्या कितीतरी कंपन्यांचा वापर करत असतो. शॉपिंगसाठी सर्वजण ॲमेझॉन वापरतात, इंटरनेटसाठी गुगल, यूट्यूब, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डसाठी विजा, सोशल मीडियासाठी फेसबुक, OTT प्लॅटफॉर्मसाठी नेटफ्लिक्स. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या कंपन्या या भारताबाहेरच्या आहेत. म्हणजे दिवसातला आपण एवढा वेळ या कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरतो किंवा सर्व्हिसेस वापरत असतो आणि अशा कंपन्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं असं कित्येक जणांना वाटत असेल. तुम्हाला पण जर अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ यासाठीच आपण बनवतो. कोटक म्युच्युअल फंडने एक NFO लॉन्च केला आहे, कोटक ग्लोबल इनोव्हेशन फंड ऑफ फंड. आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा नावामध्ये फंड ऑफ फंड हा शब्द आहे, त्यामुळं या म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा समजून घ्या. फंड ऑफ फंड म्हणजे असा म्युच्युअल फंड की जो डायरेक्टली शेअर्स किंवा सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट न करता तो दुसऱ्या एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तो दुसरा फंड मग नंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. सो इन शॉर्ट, हा जो फंड आहे हा कशा पद्धतीनं काम करेल तर आपल्यासारखे जे इंडियन इन्व्हेस्टर आहेत ते कोटक ग्लोबल इनोव्हेशन फंड ऑफ फंडमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि हा फंड नंतर वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंड हा जो इंटरनॅशनल फंड आहे त्याच्या युनिट्समध्ये इन्व्हेस्ट करेल. वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंड हे वेगवेगळ्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करेल. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फंड ऑफ फंड. आय थिंक सुरुवातच खूप इंटरेस्टिंग वाटली असेल आणि डेफिनेटली तुम्हाला या फंडबद्दल अजून माहिती जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट वाढला असेल. म्हणजे यावरनं असं लक्षात आलं असेल की आपल्याला या फंडची माहिती घेण्यासाठी पहिल्यांदा वेलिंग्टनबद्दल आणि वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंडबद्दल जाणून घेणं गरजेचं ठरेल. राईट. सो वेलिंग्टन ही खूप जुनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यांनी जो त्यांचा पहिला बॅलन्स फंड लॉन्च केला होता US मध्ये तो 1928 साली लॉन्च केला होता. सो यू कॅन इमॅजिन की किती लाँग हिस्ट्री आणि लिगसी आहे वेलिंग्टन ग्रुपला. सध्या जगभरातले ते अंदाजे $1316 बिलियन च्या ॲसेट्स मॅनेज करतात त्यांच्या क्लायंटसाठी. त्यांचा जो वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंड आहे तो 2017मध्ये सुरू झाला आहे. म्हणजे जरी आपण या फंडमार्फत NFO म्हणून बघत असू तरी त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहेत त्या 2017पासून ऑलरेडी आहेत. त्यामुळे आपल्याला त्या फंडचा ट्रॅक रेकॉर्डसुद्धा अवेलेबल आहे. आणि हा फंड सगळ्या कॅप्समध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सॉर्ट ऑफ हा फ्लेक्सी कॅप फंड आहे, पण इट विल इन्व्हेस्ट इन टू द ग्लोबल कंपनीज. आता या फंडची स्ट्रॅटेजी काय आहे स्टॉक सिलेक्शनची ती बघूया. सो बेसिकली हा फंड हा बॉटम अप स्ट्रॅटेजी फॉलो करतो. याच्यामध्ये त्याचे जे बेसिस आहे तो 4 बेसिस आहे: ट्रेंड, इनोव्हेशन, बॅरियर्स आणि रिस्क. सो ट्रेंडमध्ये सध्या कुठल्या नवीन गोष्टी ट्रेंडिंग आहेत ज्या मार्केटला डिस्टर्ब करते. फॉर एक्झाम्पल, मूवी थिएटर्स आर डिसरप्टेड बाय द OTT प्लॅटफॉर्म. सो हा एक ट्रेंड डिस्ट्रप्शनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर इनोव्हेशन. सो जसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मेडिकल या फील्डमध्ये जे इनोव्हेशन होतं तर अशा पद्धतीच्या किंवा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात तर अशा पद्धतीच्या इनोव्हेटिव्ह कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. आणि त्याच्याबरोबरच एंट्री बॅरियरसुद्धा चेक केले जातात. म्हणजे काय की ते अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात की जेणेकरून त्याला कॉम्पीट करणं किंवा ते एवढ्या स्केलला असतात की त्यांना नवीन कॉम्पिटिशन येणं हे खूप टफ असेल. आणि अशा कंपन्या बाजूला केल्या जातात की जिथं रिस्क जास्त आहे. म्हणजे ट्रेंड बदलण्याची रिस्क आहे किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्याचा पॉझिटिव्ह होणार इफेक्ट किंवा निगेटिव्ह होणार हे समजून घेणं आजच्या तारखेला अवघड आहे. तर अशा ज्या हाय रिस्क सिनारिओज आहेत अशा कंपन्यांना एक्सक्लूड केलं जातं आणि अशा पद्धतीने एक TIBR स्कोअर तयार केला जातो आणि त्या TIBR स्कोअरच्या बेसिसवरती कंपन्या या फंडच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट केल्या जातात. आपण बघू शकतो की
याचं जे सेक्टोरियल आणि रिजनल डिस्ट्रीब्युशन काय आहे, ॲज द नेम सजेस्ट इट इज अ ग्लोबल फंड. सो आपण बघतोय की याच्यातलं अराउंड 73% वेटेज हे नॉर्थ अमेरिकन कंपनीमध्ये आहे. त्याचबरोबर इमर्जिंग मार्केट, युरोप, जपान, मिडल ईस्ट, एशिया पॅसिफिक अशा वेगवेगळ्या जिओग्राफीमध्ये, रिजनमध्ये या फंडचं एक्सपोजर आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ॲलोकेशन आहे, जसं IT आहे, कन्झ्युमर डिस्क्रिशनरी कन्झ्युमर आहे, कम्युनिकेशन आहे, हेल्थ केअर आहे, रिअल इस्टेट आहे, फिनान्शियल्स आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा हा फंड इन्व्हेस्ट करतो. आपण पोर्टफोलिओमध्ये बघू शकतो, टॉप 10 पोर्टफोलिओमध्ये ॲमेझॉन आहे, अल्फाबेट मीन्स गुगल, फेसबुक, विजा, ॲस्ट्राझेनेका अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कंपन्यांच्यामध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. आता हा फंड काय आहे, हा कशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो हे आपल्याला लक्षात आलं. आता आपल्याला बघायला पाहिजे की याच्यामध्ये, या फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यामागचे बेनिफिट्स काय असू शकतात आणि त्याबरोबर काय रिस्क आपल्याला असोसिएटेड असू शकतात. पहिल्यांदा आपण रिस्क बघू. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंटरनॅशनल इक्विटी मार्केटच्या स्टॉक्समध्ये अल्टिमेटली इन्व्हेस्ट करतो. सो आपल्याला इंटरनॅशनल इक्विटी मार्केट किंवा ग्लोबल इक्विटी मार्केटची रिस्क बेअर करायला लागेल. आपण आत्तापर्यंत काय बघत होतो, ज्यावेळी आपण इंडियन कंपन्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा अशा फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो की ज्या इंडियन कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यावेळी आपल्याला फक्त इंडियन इक्विटी मार्केटची रिस्क समजून घ्यायला लागते. पण अशा ग्लोबल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला इंटरनॅशनल इक्विटी मार्केटची सुद्धा रिस्क समजून घेणं किंवा त्याचं व्हॅल्युएशन्स बघणं या गोष्टी करायला लागतात. दुसरी एक रिस्क आहे ती म्हणजे करन्सी रिस्क. कारण ऑब्व्हियसली आपण ज्यावेळी इन्व्हेस्ट करतो किंवा त्याचा परतावा घेतो तो इंडियन रुपीजमध्ये घेणार आहे, पण इन्व्हेस्टमेंट मात्र मोस्टली डॉलर्स किंवा युरोजमध्ये होणार आहे, राईट. सो सपोज जर आपला इंडियन रुपी ॲप्रिशिएट झाला, म्हणजे आत्ता INR टू $US एक्सचेंज रेट से 75 रुपीज आहे, हा जर कमी होऊन 71 झाला किंवा 65 झाला, इफ इंडियन रुपी ॲप्रिशिएट्स, याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या रिटर्न्सवरती येणार आहे. वाईस वर्सा जर इंडियन करन्सी डेप्रिसिएट झाली, म्हणजे 75चा एक्सचेंज रेट जर 78 रुपये झाला, तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला मिळणार आहे. मग आता या अशा फंड्समध्ये इन्व्हेस्ट का करावं, याचे फायदे काय होतात. एक म्हणजे आपण आपला पोर्टफोलिओ ग्लोबल लेवलला डायव्हर्सिफाय करतो. म्हणजे आपण आपला पोर्टफोलिओ फक्त इंडियन मार्केट पुरता मर्यादित न ठेवता ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन त्याला देतो आणि त्यामुळं त्याचे फायदेसुद्धा मिळतात. जेव्हा एखाद्या वेळी असं होईल की US इक्विटी मार्केट किंवा ग्लोबल इक्विटी मार्केट इंडियन मार्केटपेक्षा जास्त वाढेल, तर त्याचा फायदा आपल्याला इथं मिळू शकतो. त्याचबरोबर जनरली आपण जर बघितलं की इंडियन रुपी ही इयर ऑन इयर डेप्रिसिएट होत जातं और लॉंग टर्ममध्ये डेप्रिसिएट होतं. दॅट इज बिकॉज ऑफ रिझन ऑफ इकॉनॉमिक्स कॉल्ड ॲज इंटरेस्ट रेट पॅरिटी. इंटरेस्ट रेट पॅरिटीमुळं जनरली असं बघितलं गेलं की इंडियन रुपी डेप्रिसिएट होतं ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, आणि त्याचा ऑब्व्हियसली फायदा एक्सचेंज रेटचा आपल्याला आपल्या रिटर्न्समध्ये बघायला मिळू शकतो. आणि तिसरा बेनिफिट अगेन इट इज सायकोलॉजिकल ॲज वेल ॲज कमर्शियल बेनिफिट पण आपल्याला हा मिळेल की वी आर इन्व्हेस्टिंग इन ग्लोबल लीडर्स. लाईक आपण असं म्हणू शकतो की आय हॅव इन्व्हेस्टेड इन गुगल अँड फेसबुक अँड ॲमेझॉन काइंड ऑफ कंपनीज, विजा अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. ऑब्व्हियसली दॅट कॅन बी अ ॲडिशनल ॲडव्हान्टेज टू बी विथ दी ग्लोबल लीडर्स. अजून एक महत्त्वाचा पॉईंट अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना बघायला पाहिजे तो म्हणजे टॅक्सेशनचा. कारण ग्लोबल फंडचं टॅक्सेशन हे इक्विटी, इंडियन इक्विटीच्या टॅक्सेशनसारखं नसणार आहे. तर याचं जे टॅक्सेशन आहे त्याला 3 वर्षापर्यंत याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ॲप्लाय होईल. म्हणजे याला टॅक्स हा जो स्लॅब रेटनं असेल, तुमचा 5% ते 30% जो काय स्लॅब रेट आहे त्याप्रमाणे टॅक्स लागेल. 3 वर्षाच्या पुढे जर आपण ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहिलो तर इट विल बी कन्सिडर्ड एज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि त्याचा टॅक्स रेट हा 20% असेल, पण त्याचबरोबर त्याला इंडेक्सेशन बेनिफिटसुद्धा मिळेल. सो दॅट वॉज अबाउट टॅक्सेशन. आता अल्टिमेट क्वेश्चन, यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही करायचं, कुणी करायचं आणि किती करायचं. फर्स्ट ऑफ ऑल या फंडमध्ये सुद्धा आपण जशा बाकीच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या पद्धतीनं SIP किंवा लमसम या दोन्ही माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर आपलं ऑलरेडी डोमेस्टिक मार्केटमध्ये, डोमेस्टिक इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट इक्विटीच्या थ्रू सफिशियंट एक्सपोजर असेल, लार्ज एक्सपोजर असेल, तर अशा लोकांनी
अशा पद्धतीचे जे प्रॉडक्ट्स आहेत, मला पर्सनली वाटतं की इंटरनॅशनल फंड्स किंवा थोडेसे समजायला कॉम्प्लिकेटेड बट इंटरेस्टिंग अशा प्रॉडक्टमध्ये एक स्मॉल ॲलोकेशन करायला हरकत नाही. दोज हू आर न्यू टू इक्विटी, की ज्यांनी आत्तापर्यंत SIPs केलेली नाहीत, अजून म्युच्युअल फंड्स किंवा डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले नाहीत, त्यांनी लगेचच अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट न करता पहिल्यांदा इंडियन इक्विटीचा थोडासा प्रॅक्टिस करावी आणि त्याच्यानंतर अशा फंड्समध्ये ते बघू शकतात. त्याचबरोबर आपला रिस्क ॲपेटाईट काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण ऑब्व्हियसली जर आपला रिस्क ॲपेटाईट हायर असेल तरच इक्विटी इन्व्हेस्टमेंट ॲडवायजेबल आहे. अँड ऑफकोर्स ॲज वी से ऑलवेज, इक्विटी इज फॉर लाँग टर्म. सो आपला टाईम हॉरिझॉन लाँग टर्म असणं अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये हे मस्ट आहे. सो आता तुम्ही तुमचा रिस्क ॲपेटाईट, तुमचं ॲसेट ॲलोकेशन, तुमचा इन्व्हेस्टमेंट एक्सपोजर साईज या सगळ्याचा विचार करून यू कॅन टेक अ डिसिजन की तुम्हाला अशा कोटक ग्लोबल इनोव्हेशन फंडमध्ये किती आणि कसं इन्व्हेस्ट करायचं आहे. आय होप या फंडबद्दलची बरीचशी ओळख आपल्याला झाली असेल आणि धिस विल डेफिनेटली हेल्प यू टू टेक अ डिसिजन की या फंडमध्ये आपण कसं इन्व्हेस्ट करायचं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अशाच पद्धतीनं फिनान्शियल मार्केटमधली नवीन नवीन माहिती घेण्यासाठी कीप वॉचिंग विजन मनी मंत्रा. डू लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.